इयत्ता 6वी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जी पहिली कविता आहे भारत माता, तर या कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं, याचबरोबर कवितेवर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, रिकाम्या जागा भरा हा स्वाध्यायातील प्रश्न आहे. तर बघा, रंग वेगळे डॅश डॅश वेगळे तरी येथली सर्व फुले. बघा या ठिकाणी रंग वेगळे आणि इथं आहे गंध वेगळे. बघा पूर्ण रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी उत्तर लिहिताना पूर्ण उत्तर वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि रिकाम्या जागी जो शब्द लिहिलेला आहे त्याला अंडरलाईन करायची. मानव सारे डॅश डॅश असती शिकवण ही जगतास दिली. तर मानव सारे समान असती. या मातेची मुले डॅश डॅश सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातेची मुले सद्गुणी. प्रियतम अमुचे सह्यविंद हे प्रियतम या गंगा यमुना. सह्यविंद म्हणजेच सह्याद्री पर्वत आणि विंध्य पर्वत. दुसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा. बघा अ गट आणि ब गट. या ठिकाणी बघा पाणी, हिमालय, वारे, भारत माता आणि शेते. ब गट आहे डुलणारी, सळसळते, धवल, जुळजुळते आणि प्रियतम. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा, पाणी हे जुळजुळत आहे, हिमालय हा धवल आहे, वारं सळसळतं, भारत माता प्रियतम आणि शेते डुलणारी. तिसरा प्रश्न आहे कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. प्रियतम आमुची बघा डॅश डॅश तिची मुले. प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले. दुसरा प्रश्न आहे रंग वेगळे डॅश डॅश सर्व फुले. बघा रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. पुढे बघा प्रिय आम्हाला डॅश डॅश झुळझुळते. बघा प्रिय आम्हाला येथील माती तरी येथली है ना झुळझुळते. येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रियकर ही डोलणारी शेते. प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम अमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्यविंद. प्रियतम अमुच्या गंगा यमुना. या मातेची डॅश डॅश प्रिय झाली. तर बघा या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. या मातेची मुले लाडकी तिचा ध्वज सदा तिचा ध्वज उंच धरू. बघा अशा प्रकारे पुढे आता एका वाक्यातला प्रश्न आहे. सारी मुले कुणाची आहेत? तर ही सगळी मुले कुणाची? भारत मातेची आहेत. मुले कशी आहेत? तर मुले ही विविध रंगांची व विविध गंधांची आहेत. गंध म्हणजे वास, सुवास. हिमालय कसा आहे? तर हिमालय हा धवल आहे आणि गगनाला भिडणारा आहे. धवल म्हणजे बघा पांढरा शुभ्र. भारत मातेने जगतास कोणती शिकवण दिली? सारे मानव समान आहेत म्हणजे सारखे आहेत ही शिकवण दिली. भारत मातेची मुले काय करणार आहेत? तर भारत मातेची मुले ध्वज उंच करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, आता 2-3 वाक्यांमध्ये उत्तर लिहा. कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे? तर बघा कवयित्रीला भारत माता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विंध्य पर्वत, गंगा, यमुना सर्व मुले प्रिय आहेत. बघा प्रिय म्हणजे लाडकी. भारत मातेची मुले कशी आहेत? त्यांनी कोणती शिकवण दिली? तर भारत मातेची मुले ही सद्गुणी आहेत आणि त्यांनी मानव सारे समान आहेत ही शिकवण सर्व जगाला दिली. पुढे बघा भारत मातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली जाते? तर भारत माता सर्वांना प्रिय आहे, तिला सर्व वंदन करत आहेत, तिचा ध्वज उंच पकडून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बघा कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच है ना उपकाराची जाणीव करणे, परतफेड करणे. आता पुढचा प्रश्न आहे वचन बदला.
बघा, मुलगा एक वचन, मुले अनेक वचन. माती बघा, एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये माती हा शब्द सारखाच येतो. पाणी एक वचन, अनेक वचन पण पाणीच. नदी नद्या, किडा किडे, भाजी भाज्या, घर घरे, झाड झाडे, शेत शेते. तर मित्रांनो, वचन बदला या घटकावरती आधारित देखील सविस्तर संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चॅनलला भेट देऊन निश्चितपणे त्या ठिकाणी पाहू शकता. आणि वचन या घटकावरती आधारित अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी जे वचनाचे नियम आहेत, प्रत्येक नियमांचं स्पष्टीकरण करून तो व्हिडिओ आहे. आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा, आता समानार्थी शब्द. वंदन म्हणजेच नमस्कार, माता आई, सदा नेहमी, गंध सुवास, लाडकी म्हणजेच आवडती किंवा प्रिय. तर विरुद्धार्थी शब्द बघा, प्रियतम म्हणजेच अप्रिय, समान असमान, उंच, बुटका किंवा ठेंगणा, सद्गुणी दुर्गुणी. कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स. मुले फुले, झुळझुळते सळसळते, गंगा जमुना, दिली झाली करू धरू. भारतमाता शब्द वापरून 4 वाक्य लिहा. बघा, मग या ठिकाणी उदाहरणादाखल हे शब्द उदाहरण म्हणजे वाक्य दिलेले आहेत. तुम्ही आपल्या मनाने सुद्धा वाक्य त्या ठिकाणी बनवू शकता. बघा, पहिलं वाक्य, भारत माता आम्हाला प्रिय आहे. मग इथं भारत माता शब्द वापरलेला आहे. आम्ही भारत मातेला वंदन करू. बघा, या ठिकाणी भारत मातेचा ध्वज उंच धरू. आम्ही भारत मातेची मुले आहोत. पुढचा प्रश्न आहे, भारत माता विविध गोष्टींनी नटलेली आहे आणि चौकटीत त्यांची नावे लिहा. बघा, या ठिकाणी है ना, फुले, पहिले चित्र फुलाचं दिसतंय. या ठिकाणी दुसरं आहे हिमालय, है ना. मग या ठिकाणी बघा, है ना, गंगा जमुना नद्यांचा या ठिकाणी बघा हा संगम या ठिकाणी आहे म्हणून दोन्ही नद्या दाखवलेल्या आहेत. पाणी आहे, सह्याद्री पर्वत आहे आणि हे या ठिकाणी जी आहे ती माती दिसते. तर अशा या प्रकारे हे भारत मातेचं म्हणजे जी विविधतेने नटलेली आहे, विविधता आहे ना, हिमालय, फुले, माती, पाणी, गंगा यमुना आणि सह्यविंद. तर प्रस्तुत हे भारत माता हे जे गीत आहे, तर भारत माता हे भारत भूमीचं वैशिष्ट्य सांगणारी कविता आहे. भारताच्या मातीत विविधता आहे म्हणजेच वेगळं पण आहे. निसर्ग भरभरून फुललेला आहे. पर्वतरांगा उंच उंच आहेत. हिची प्रजा गुणी आहे. प्रजा म्हणजे या ठिकाणी असणारे लोक, जनता. ही गुणी असून जगतासाठी आदर्श आहे. आणि भारत मातेविषयी आदर व कृतज्ञता बाळगून आपण तिचा गौरव वाढवू व ध्वज उंच फडकवू, हा अर्थ या कवितेतून प्रतीत होतो. तर प्रस्तुत या कवितेवरती आधारित जो शब्दार्थ आहे, त्या शब्दांचा पुढे अर्थ दिलेला आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचा अर्थ दिलेला आहे. बघा, प्रियतम, आवडती, प्रियकर. तर हे अशा प्रकारे हे ना, आमुची म्हणजेच आपली, गंध वास, माती मृतिका, डुलणारी वाऱ्यावर हलणारी. हे इंग्रजी शब्द म्हणजे तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेले आहेत. पण खरं पाहायला गेलं तर आपल्याला मराठी शब्दांचा अर्थ हा मराठीमध्येच आला पाहिजे. कारण आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस परीक्षेमध्ये या शब्दांचा वापर करायचा असतो किंवा परीक्षेमध्ये आला शब्द तर तो समजून घ्यायचा असतो. तर त्यासाठी मराठी शब्दांचा अर्थ हा मराठीमध्येच समजायला हवा. डुलणारी म्हणजे वाऱ्यावर हलणारी, शेते म्हणजे शेती, धवल म्हणजे पांढरा, शुभ्र किंवा सफेद, भिडणे म्हणजे पोहोचणे, गगन आकाश, सह्यविंद सह्याद्री आणि विंध्याचल पर्वत, मानव माणूस, शिकवण उपदेश, सद्गुणी गुणवान, सदा म्हणजेच नेहमी, ध्वज झेंडा, वंदन नमस्कार. अशा प्रकारे वाक्यप्रचार आलेला आहे. भिडणे म्हणजेच जाऊन ठेपणे किंवा पोहोचणे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.